आज काय बनवणार आहे ग तू? हे हरभऱ्याच्या डाळीची हां भजी करायची वाटून डाळ भिजवली हां आणि ती बारीक करायची मिक्सरवर हां आणि त्याची भजी करायची. हां. त्याला ही कांदा कोथिंबीर. आता थांब मला साहित्य सांग काय काय घेतले. ही काय डाळ आहे हरभऱ्याची बारीक करायची. किती तास भिजवायची? 4-5 तास. 4-5 तास होय. दाखव कशी भिजवली आहे. ही काय आपली घरगुती आहे ना? घरगुती डाळ आहे. रानातली मस्त अशी बघा. ही घरची डाळ आहे घरी बनवलेली. ही भिजू घातली आहे. आता हे वाटण करायचं. ही बरं ना. आता ह्याला मसाला आता ह्या का हिरवी मिरची घेतली, आलं घेतलंय, मीठ घेतलंय, जिरी वावा घेतलाय, कोथिंबीर घेतली, कांदा घेतलाय, ती कापून घालायचं त्याला. होय छान होतं का? लय भारी होत्यात. खाऊन बघा, करून बघा. होय बरं. आता काय करायचं आता? बारीक करायचं आता. बरं आता हे मिक्सरला बारीक करायचं का? डाळ बारीक करायची, मिरची बारीक करायचं. आता हे वाटून घ्यायचं का का? डाळ निसाशीच फिरून घ्यायची ना. आता वलसर असेल त्यात भिजली म्हणल्यावर. नाही, चांगली बारीक करायची. पाणी नाही टाकायचं. बरोबर चालतं. बिन पाण्याची बारीक करायची. आता मस्त हे आपण बारीक करून घेऊ छानपैकी. आता हा असं मस्त वाटून घेतले आपण मस्त आहे का नाही? हां. आता हे वाटणार सांग काय काय घ्यायचं. काय मिरची, आलं, मीठ, ओवा, जिरं आणि कोथिंबीर लसूण राहिला की. आता मस्त आलं, मिरची आणि जिरं टाकले. मीठ टाकली, बारीक होईल मिरची. आणि हे बारीक करून घेऊ आता मस्त. आता मस्त वाटून घेतलं आहे का नाही? डाळ वाटून घेतली बारीक करून. आता कांदा टाकायचा त्याच्यात. आता इथं मस्त कांदा चिरून घेतलाय. कांदा टाकायचा. मस्त कांदा, कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर बारीक करून टाकायचा. म्हणजे वास छान लागत असं नाही का नाही? खमंग वास लागतो. बारीक करावं लागतं म्हणजे वास जात नाही त्याचा हातावर. मिरची बारीक केली हो का. आता मस्त इथं मिरची वाटून घेतली, हे पेस्ट केली. आता काय टाकते? धना पावडर. धना पावडर का? वास येतो का चांगला? धना पावडर थोडी टाकून घ्यायची. हळद बी टाकायची का थोडी? थोडीशी हळद. आता मस्त ही एकजीव करायचं ना? एकजीव सगळ्या. मस्त लागत चवदार आहे का नाही आका? लई लागतात, खुसखुशीत होतात. होय. डाळीच्या पिठापासनं त्याचं चांगलं होतात. बघा असं करून खा. वाटून डाळीची भजी आहे का नाही? पौष्टिक असते हरभरा डाळ. पाणी बिलकुल टाकायचं नाही ह्याच्यात. एकदम कडक होतात आहे का नाही आका? वाटताना त्यात पाणीच नाही टाकलं काहीच. पाणी नाही, काली होताना बी नाही टाकायचं, कसंच नाही. बघा मग कशी भजी होतात. असं कवा बेसनाचं करायचं, कवा डाळीचं करायचं. हे चांगलं लागतात. हे असं डाळ वाटली म्हणजे चांगलं होत्यात भजी. डाळीचं करतात ना भजी. बघा आता आकाने मस्त मळून घेतले. भजी सोडायची. एक जीव सगळं करून घेतलं ना. मस्त झालंय. आता याची भजी सोडायची. हे पिठाचं बेसन सुद्धा होतं, खायला चवदार लागतं म्हणून. आता पेटव गॅस. आता जर कढई ठेव. आता कढई ठेवली बघा. आता मस्त इथं तेल टाकून घ्या. आता सकाळची ढोबळी मिरची कशी झाली म्हणावं सांगा. कमेंट केली आजीने, खूप छान केली म्हणतात. खाल्ली कशी असं लेकी बघितली का अक्का? बघितली का सकाळची ढोबळी मिरची? आम्हाला तर पुरली नाही म्हणावं, इतकी छान झाली ती. आम्ही तर सगळ्यांनी खाल्ली, चाटून पुसून खाल्ली म्हणावं सगळी. खाल्ली आणि आम्हाला बोट चांगली लागली. तुम्हाला कशी लागली सांगा. म्हणतात आजी खूप छान करतात स्वयंपाक. आजीच्या हाताला खूप छान चव आहे. छान छान कमेंट करतात. आजी असंच पदार्थ बनवून आम्हाला दाखवा, आम्ही असंच करून खातो तुमच्या ह्यानी. असले आजी भेटा नशीब लागतं म्हणतात.
हरभऱ्याची डाळ भिजू घालायची, हा 2-3 तास भिजून द्यायची. मग पाट्यावर खसा खसा मिरची ती वाटायची लसूण घालून, हा आणि मग ती पुसून घ्यायचा पाटा. हा मग कांदा कापायचा, परतून घ्यायचा, आणि त्यात ती बेसन आदान ठेवून वाटायचं. हा आणि मग ती शिजलं की खायचं भाकरी केल्या की. चवदार लागत असं नाही का ना? खायचं भारी लागतं म्हणून. कडक भाकरी ज्वारीच्या चुलीव. आमच्या आकाला पहिलं चुलीवरच खायची सवय, चुलीवरच. भाकरी चुलीवर कालवण. तिला काही गॅसवर म्हणजे असं आवडलंच नाही. तेव्हा तर गॅस नव्हतंच म्हणा. चुलीवर ठेवूनच खाली खायचं पळी पळी घेऊन. साऱ्याने एवढा संगत बसायचं जेवायला आणि ती खायचं. रानात आलं की आपलं मस्त चहा ठेवायचा, लगे स्वयंपाकाला लागायचा. पियाचा, मग स्वयंपाकाला लागायचं. मग सगळ्यांनी मिळून केला म्हणजे भाजी भाकरी सगळ्यांनी मिळून खायची. तेल तापलं का आता? नाही अजून. तेल नाही तापलं अजून. नाही तापलं बाई, तेव्हा ती येत ती. आका तेल तापलं वाटतं ना? सोडा आता भजी त्याच्यात. त्याची मस्त अशी गरम गरम भजी करून बघा. आज सोडून घ्यायची. सोडून घे. सोडा टाकायचं जरूर पण नाही आहे का नाही? सोड्याची नाही, वास तर यायला लागला. पौष्टिक असं करून खावा आहे का नाही? वाटून डाळीची भजी चवीला लागते, चवीने खावा लागतं. चव असल्या वाटणाची हां भजी करायची. हां आणि मसाला सारा वाटून घ्यायचा. हां आणि आमटीला कडा आला की ती या अशा भजी सोडायच्या. हां आणि मग त्याला म्हणतात डांगर. काय केली भाजी तर डांगर भाजी केली. डांगर आमटी म्हण की. डांगर भज्याची आमटी. हा का? मग किती गोळा ती रशी उतारली खावा वाटते. ह्यात सोडून घ्यायची काही भजी अशी? अशी सोडून द्यायची. ती काय तेलात नाही सोडायची. हां आमटी तेच की आमटीच्या रश्यात. आमटी उकळी फुटली आमटीला त्यात सोडायची. मग ती बघा शिजून कशी वाटते. तर आल्यावर काढायच्या. चांगला खरपूस कलर येऊन द्यायचा. आणि बारीक गॅसवर भाजायची म्हणजे बारीक गॅसवर तळायची अशी. म्हणजे आतपर्यंत शिजतात. उकडत्यात, आत जातं तेल, तळून निघतात, खुसखुशीत होत्यात. आणि लई मोठ्या गॅसवर सोडली ना तर कडक होत्यात. आणि आतने पिठळ राहतात. आत पिठळ राहत्यात. कमी गॅसवर भाजल्यावर चांगली भाजतात. बघा म्हणतात हाटीलातल्याला काय करतात, हाटीला जायचंच नाही, हां घरीच बनवा म्हणतात. हॉटेलमध्ये काय एवढी सर येते का? मिळतं का हाटीलातलं? कवा केलेलं कवा ठेलेलं देतात काढून. बघा ही कढईतली भजी आता कशी झाल्या तेलातली. बघा खाऊन बघा आवाज कसा येते कुरकुरीत. बघा भजी. दाखव कुरकुरीत आवाज येतोय का? बघा 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 कशी निघाल्यात. आवाज बी कसा कुरकुरीत येतोय. सोड चल दुसरी आता. सोडून घ्यायची मस्त पैकी. मोठी नाही तर सोडायची आता. नाही बारीक मोठी होते. हां सोडायची पण जरूर नाही. इतकी छान भजी झाल्यात बघा. कुरकुरीत एकदम क्रिस्पी झाल्यात. अशी भजी केलेली खाता घरी करून. हाटीला जातात पैसे देऊन येतात. काय भजी चवीची असतात का ती? मग काय खाल्ल्यावर तुम्हाला किती चव येईल. सारखे सारखे खाऊ वाटते. घरीच करीचा बनवायचा अशी. हॉटेलमध्ये जायची जरूर पण नाही म्हणा. हॉटेलमध्ये जायची जरूर नाही. बघा कसं काय भजी तर मस्त अशी. वास तर आमच्या अख्ख्या घरात पसरलाय. वासाला काय खमंग वास आहे. खमंग वास आहे. बघा हे तर मस्त अशी भज्याचा घाणा चाललाय. बघा इकडं कसं गिऱ्हाईक लागलंय आकाला. आकाश हा परतोंड आहे आकाची. बघा खायला कशी काय चव आहे याची, कशी काय मुलकण पडली बघा. बघा हो का इथं परतोंड खायला बसले.
बघा येत असं आहे का वाटणीला चविष्ट इथं बघा. बघा कसं काय बघा. आता मस्त दुसरा बी घाणा तळून घेतला आकाने. बघा किती मस्त झाली भजी आहे का नाही. भजी झाले तर एकदम कुरकुरीत अशी भजी केलीत आकाने मस्त लागतात. आता मस्त तळून झाल्यात भजी येत आहे का नाही आका. आता बघा ह्या का कसली भजी झाल्या नाही का. आणि तेव्हा का मिरची तळून घेतली या. तोडून दाखव त्यांना एक भजी. बघा भजी कसली झाल्यात दाखव. हो का. बघा वरनं अशी एकदम कडक हो का. ना आतनं कुरकुर. वरनं कडक ना आतनं एकदम सॉफ्ट छान झाले. मऊ जारायच्या. सांगा आता आमच्या आकाची भजी कशी झाली तर खाऊन बघा करून बघा आणि लाईक करा. लाईक करा आवडलं तर. बाय सगळ्यांना. बाय बाय. वर जर थोडे सोन्या बाळको सर हां हां